केबी न्यूज साठी संदीप गायके। आज आपण आलोय वैजापूर तालुक्यातील वैजापूर इथे तहसीलवरती आलोय। आपण जाणून घेऊ छत्रपती संभाजीनगर लोकसभा चालू असताना या संदर्भात गोरगरिबांसाठी कैवारी अजय पाटील, जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा असणारे तर त्यांचे समर्थक म्हणजे शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी आणि विविध प्रश्नांसाठी त्यांनी आज आचारसंहिता असो का काही बी असो तर या संदर्भात कायम गोरगरिबांना खांद्याला खांदा राहून देणे आणि जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा असणारे आपल्यासोबत अजय पाटील साळुंके आणि त्यांची पत्नी अर्चना साळुंके तर ही आज सकाळी तहसील येथे अन्नत्याग आमरण उपोषणासाठी बसली आहात। तर या संदर्भामध्ये आपण अर्चनाताई आपल्यासोबत तहसीलमध्ये इथं बसलेले आहात। तर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। अर्चनाताई, अशी का वेळ आली का बा आज आपल्याला आचारसंहितामध्ये आणि लोकसभा चालू असताना या सर्व उपोषणाला बसायची बारी आली? पहिला आपला उपोषणाला बसण्याचं कारण असं की जरी आचारसंहिता चालू असतील परंतु जरी असला तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटलेले नाही। शेतकऱ्यांच्या व्यथा या तुम्ही जाणून घ्यायला तयार नाही। वैजापूर तालुक्याला नांदेडमध्ये पिकाचं पाणी आहे ते मिळावं। उष्णतेची दाट बघता गावागावामध्ये पाण्याची टंचाई चालू आहे। जनावरांना चारा देण्यात यावा। अनेक निवेदनामध्ये आमचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटावे यासाठी वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि निवेदन सुद्धा SDM कार्यालय सर्व कार्यालयाला दिलेलं आहे। तरी त्यांनी या उपोषणाची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी मी बसलेले असताना याची दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे व उपोषण मागे। अर्चनाताई, तुम्ही का बा पहिल्यांदा सुद्धा का बा पाण्याच्या संदर्भात असेल छावण्याच्या संदर्भात असेल बसले असता तर बा अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली, म्हणून आज तुम्हाला वेळ कशी आली? नाही, याच्या अगोदर मी भरपूर वेळेस उपोषणाला बसलेले आहे आणि त्यावेळेस भरपूर प्रश्न होते परंतु काही मार्गी लागले आणि काही मार्गी न लागल्यामुळे आज प्रत्येक प्रश्न मार्गी लागला असतात आज आली नसते। परंतु काही प्रश्न तसेच पेंडिंग आहेत जे श्रावण बाळासाठी ज्या फायला आहे त्या कार्यालयामध्ये तसेच पडून आहेत। पाण्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत। प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आज सकाळी जे शिरपूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी ती आज तहसीलमध्ये होती बाचाबाची केली वैजापूर, तर या संदर्भात का पोलीसवाले तुम्हाला काय म्हणले का? आम्ही रिक्सर त्यांना कायदेशीर निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनानुसार मी आज 9 तारखेला वैजापूर कार्यालयात तहसील कार्यालयात असताना मंडपचे सर्व टाकलेलं असताना वैजापूरचे पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस फोर्स या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला बसता येणार नाही, ते अरेरावीची भाषा करायला लागली, दबाव तंत्र वापरायला लागले। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निवेदन दिलेलं असताना तुम्ही आम्हाला आधी सूचना केली नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं परिपत्रक दाखवलं आम्हाला माहिती नसल्यामुळे नाही, आता तुम्ही या अन्नत्याग उपोषणाला बसलात तर आता कवर बसणार बघा, किती टाइम बसणार आणि काय करणार? मी केबी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, वैजापूर। आराध्य दैवत छत्रपती शिवराय, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे आणि ज्यांनी हा देश आणि राष्ट्र घडविलं असे सर्व या ठिकाणी क्रांतिकारक आणि ज्या साधू संतांच्या पुण्याईने हा महाराष्ट्र घडला आणि आपण सुसंस्कृत झालो असे या ठिकाणी सर्व साधू संतांना त्या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी जे उपोषण कशासाठी आणि का या
विषयाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. सर्वप्रथम मी तुमचा सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करेल, कारण की आपण वेळात वेळ काढून या अन्यायाच्या विरोधाच्या या लढ्यामध्ये आपण सर्व सहभागी झालात. भावांनो, आजपर्यंत अनेक आंदोलनं, उपोषणं, अनेक कार्यालयाला निवेदनं दिले. यामधून अनेक ठिकाणी आगी लागले. तो काही प्रासे आहे का तिथे पडून आहे आणि आता निवेदन चाललंय. प्रत्येक वृत्ती पक्ष प्रतिनिधी निवडून या विषयावर लक्ष आहे. जनतेच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आणि म्हणून खऱ्या आंदोलन करायचं होतं, परंतु आचारसंहिता होती.